नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण 38 चेस्टमध्ये मी तुम्हाला ब्लाउज कटिंग दाखवते प्रिन्सेसमध्ये. तर सोप्या पद्धतीने कटिंग आहे आणि जे नवीन जोडलेले गेलेत त्यांनी आपले ब्लाउज फिनिशिंग हे आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर जाऊन बघा. जुने बरेचसे व्हिडिओ आपण त्याच्यावर अपलोड केलेत. जे व्हिडिओ मी यूट्यूबवर अपलोड करते तेच व्हिडिओ मी फेसबुकला पण अपलोड करते. दोन्ही चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा म्हणजे तुम्हाला पद्धत कटिंगची नक्की लक्षात येईल. तर अंगावर माप घेतलं आहे कस्टमरचं 38 चेस्ट आहे आणि फुल उंचीमध्ये आपण हा प्रिन्सेस ब्लाउज कसा शिवायचा ह्या गोष्टी बघू. हा साडीतला ब्लाउज पीस आहे. आता त्याला एक साईडने त्याला पूर्ण काट आलाय. तर हा काट आपला दंडावर पण आला पाहिजे. 10 इंचाची बाही आहे आणि कमरेला पण आला पाहिजे. मग कशा पद्धतीने आपण याची कटिंग केली पाहिजे तर मी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णच दाखवते. तर सगळ्यात अगोदर आपण उंची टाकायची. आता कस्टमरला शिवून 15 इंचाचा ब्लाऊज लागतोय. तर आपण 16 इंचावर जरी मार्किंग केली तर काहीच हरकत नाही. आपण अगोदर पाठीमागचा भाग कट करू. 16 इंचावर आपण एक मार्किंग केली. एक लाईन सरळ राखून घ्यायची. डीप नेक असल्यामुळं आपण शोल्डर घ्यायचंय 5.5 इंचाचं. थोडंसं तसंच खाली मी 5.5 इंचावर एक मार्किंग करते. तुम्ही 38 आणि 39 साईजला जरी हे माप वापरलं तरी पण काहीच हरकत नाही. आता डीप नेक असल्यामुळं आपलं शोल्डर आले 5.5 इंच. जर गळा थोडा 8-7चा जर असेल तर शोल्डर आपण 5.25चं पण टाकतो. पण डीप नेक असल्यावर कधी पण शोल्डर कमी घ्या म्हणजे शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आता आपल्याला मोंढ्यासाठी घ्यायचे 6 इंच. एकदम परफेक्ट असं ब्लाऊज बसतंय 6 इंच. 38चा चौथा भाग आहे 9.5 इंच. 9.5 वर एक मार्किंग केली. 2 इंच आपण शिलाई मार्जिन. तुम्ही 1.5 इंच 2 इंच तुम्ही तुमच्या याच्यानुसार ठेवू शकतात. आता पाठीमागच्या भागासाठी आपण 1.5 वर एक मार्किंग केली आणि फ्रंटसाठी आपण 1 इंचावर एक मार्किंग केली. मधून आपण एक लाईन आखून घेतली म्हणजे आपल्याला पॉईंट द्यायला लक्षात येईल म्हणजे आपल्याला आकार द्यायला पण लक्षात येईल. 6 इंचाचा मधला पॉईंट आला 3 इंच. आता आकार देताना काय करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं पाठीमागून जे चून पडते किंवा थोडंसं लूज येतं त्याचं कारणच आहे का पाठीमागच्या बाजूने आकार व्यवस्थित हा द्यायला शिका म्हणजे व्यवस्थित ब्लाऊज येऊन जाईल. आता गळा लागतोय कस्टमरला ही साईज ब्रॉड लागते आणि गळा थोडासा कमी लागतोय. तर मग 2.25 इंचावर जरी घेतला तरी चालतंय. तसं तुम्ही 2.5 इंचापर्यंत घेऊ शकता. तुम्हाला गळा किती ब्रॉड लागतो आणि पट्टी किती छोटी लागते याच्यावर. मग तुम्ही याच्यामध्ये 2.5-3 इंचापर्यंत जरी घेतलं तरी चालतंय म्हणजे ही पट्टी थोडी छोटी होऊन जाईल. पण मला ही पट्टी थोडीशी मोठी लागती आणि गळा थोडासा छोटा लागतोय. तर मग मी 2.25 वर घेतले. 2.5 2.25 ठीक आहे. आता पाठीमागचा गळा 10.5 इंचावर म्हणजे आपला हा गळा तयार किती होईल 10 इंचावर. लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण उंची घेतो गळ्याची तर अर्धा इंच गळ्यामध्ये जास्त घ्या कारण अर्धा इंचामध्ये आपलं शोल्डर उतरते शोल्डर गुंतल्या जातं. आता आपल्याला वरती आपण 2.25 घेतलंय बरोबर. तर 2.25 मध्ये आपण किती मिक्स करायचंय गोल येण्यासाठी 1/2 इंच जरी आपण जास्त घेतलं तरी चालतंय म्हणजे गळा एकदम सुंदर असा गोल येऊन जातो आणि आकर्षित पण दिसतो. अजिबात गळा उतरत नाही. तुम्ही अशा पद्धतीचा गळा किती ब्रॉड जरी घेतला तरी काहीच हरकत नाही. आता कंबर आहे कस्टमरचं 30 इंच. 30 मध्ये 7.5 इंच चौथा भाग येतो. 1 इंच पाठीमागचा टक्स झाला आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन झाली. आता वरती आपण शिलाई मार्जिन घेतली 2 इंचाची आणि खाली घेतली 1.5 इंचाची. जे करून आपला छातीचा भाग हा उभार असतो ते करून आपल्या कमरेचा भाग नसतो म्हणून आपण अर्धा इंच कमी घेतलंय. आता ही लाईन आपण ह्या लाईनला जोडून घ्यायची सविस्तर. आता बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो शोल्डर उतरण्याचा. कधी पण शोल्डर उतार द्यायचा ठरला तर शोल्डर हे आपलं गळ्याकडून एवढं आलं पाहिजे. आता हे मी कटिंग करताना कधीच कटिंग करत नाही उतार का मी ज्यावेळेस स्टिच करते त्यावेळेस आपण स्टिचिंग करताना एवढं तर नक्कीच गुंतवतो कपडा आणि मग तसंच आपण तिरकं थोडंसं मी खाली येऊन इथं रफ करून घेते फिट करून घेते म्हणजे शोल्डर अजिबात उतरत नाही. अशा पद्धतीने हा झाला आपला पाठीमागचा भाग रेडी. आपण याची करूयात आता कटिंग.
आपण हा पाठीचा भाग जसा आहे तसा आपण कट केला. आता मी हे शोल्डर जे उतार दिले मी आत्ताच कट करणार नाही, आपण स्टिचिंगमध्ये कट करू. आता कधी पण काय करायचं आहे, ज्या वेळेस आपण हा फ्रंट भाग कट करतोय तर हाच कपडा आपण इकडच्या बाजूनी याला पलटी करायचं आहे. आता प्रिन्सेसमध्ये फरक भरपूर आहे, म्हणजे आपण वेगवेगळ्या पद्धतीने प्रिन्सेस ब्लाऊज कट करू शकतो. 38 चेस्ट आहे, 38-39 साईजला एकदम परफेक्ट बसन. तर 1.5 इंचावर मी माझ्या साईडने एक मार्किंग करते. 1.5 इंचाचीच करायची आपल्याला. 3 इंचाचा हा टक्स घ्यायचा आहे, तर आपण 1.5 इंचाची मार्किंग धरून चालू. आणि ही लाईन आपल्याला मग एकत्र करून घ्यायची. आठवणीने 1.5 इंच ही मार्जिन तुम्ही सोडा, म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंग पुढची अजिबात चपटी येत नाही आणि एकदम व्यवस्थित आपल्याला समोरचा भाग येऊन जातो. आता हा जो पाठीमागचा भाग आहे हा जसा आहे तसा आपल्याला याच्यावर ठेवून घ्यायचा आहे. ठेवून घेतल्याच्या नंतर जसं आहे तसं आपण याला आखून घेऊ. आता लक्षात घ्या, छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्या. खूप सुंदर असा हा व्हिडिओ आहे का याच्या पद्धतीने तुम्ही जर ब्लाऊज शिवले, कस्टमरचे असू दे किंवा तुमचे असू दे, एकदम परफेक्ट असा ब्लाऊज येऊनच जाणार. आता मी हे पूर्ण उचलून घेतले आहे. आता परत एकदा 5.5 वर मी इथं मार्किंग करते, कारण आपण शोल्डर कितीचं घेतलं तर 5.5चं. तर ही मार्किंग इथं येते आणि 6 इंच आपण ही लाईन याला जोडून घेणार. म्हणजे आपल्याला हा जो बॉक्स आहे आपल्याला ही लाईन 1 इंचावर आपल्याला फ्रंटचा मुंड्याला आकार द्यायचा आहे. बघू शकतात. आता आपण गळा कितीचा घेतला होता, 2.25 इंचाचा. 2.25 इंचावर आपली एक मार्किंग करायची. फ्रंट नेक आपण 6.5 किंवा 6.25 इंचाचा जरी घेतला तरी चालते. 6.25 इंचाचा घेतला तुम्ही जास्त घेऊ शकतात. आणि आता वरती 2.25 घेतले तर अर्धा इंच याच्यामध्ये जास्त घ्यायचे, म्हणजे गळा आपला एकदम ब्रॉड आणि गोल हा येऊन जातो. खूप सुंदर पद्धतीने गळा दिसतो तो. कटिंगमध्ये व्यवस्थित गोल आकार हा येऊन जाईल. आता आपल्याला टक्स उंची घ्यायची 10.5 इंचावर. अर्धा इंच वरती मुडपण्यात जाईल शोल्डरमध्ये आणि 10 इंचावर आपला टक्स पॉईंट येऊन जाईल. बरोबर. आता आपल्याला असं माप घ्यायचं जवळजवळ 3.25 इंच. ह्या टक्सच्या लाईनने आपल्याला याला जोडून घ्यायचे. 5.5 इंचावर आपण हा बिना क्रॉस पट्टीचा शिवतोय, अशा पद्धतीने जोडून घेतला. बरोबर. आता नीट लक्षात घ्या, ज्या वेळेस आपण पाट्याचा भाग टाकलाय हे 1.5 इंच आपण कशामध्ये घेतलं नाही, आपण इथपासून एवढा 5.5 इंच घेतले, आपण ही लाईन आखून घेतली, ही गोष्ट लक्षात घ्या. आता हे 1.5 इंच आपण कधी वापरायचं आता मी तुम्हाला सांगते. 1.5 इंच इथं एक मार्किंग आली. आता 1.5 इंच मी ज्या साईडला फिटिंग आहे त्या साईडला घेतलं आणि 1.5 इंच मी इकडच्या बाजूला हा टक्स घेतला. आता आपण आकार देताना एक तर याला हाताने पण आकार देऊ शकतो आणि याला अशा पद्धतीने जरी आकार दिला तरी काहीच हरकत नाही, एकदम सुंदर असा आकार येऊन जाईल. आता याला मधल्या साईडला बरोबर जो आपला पॉईंट आलाय, हा जो मधला पॉईंट आहे याच्यापासून आपल्याला याला आकार द्यायचा आहे. आता हा एक 3 इंचाचा जो हा टक्स होऊन जाईल एकदम सुंदर पद्धतीने. हा टक्स आपला, किंवा ज्याच्याकडं ही पट्टी नाही तर त्यांनी साध्या पट्टीने जरी असा टक्स दिला तरी चालतंय, असा जरी दिला तरी चालतंय. एकदम सोप्या पद्धतीने ते पण होऊन जाते, फक्त मग आकार देताना थोडासा गोल आकार द्या. आता कटिंगमध्ये तुम्ही तर बघतानाच. आता ह्या बाजूने पण मी 1.5 इंच घेतले आणि इकडच्या बाजूने 1.5 इंच घेतले, म्हणजे हा जवळजवळ 3 इंचाचा टक्स. मग जे आपल्या हुक पट्टीकडून आले ते हे 1.5 इंच, मग त्याच्यासाठी आपण हा 1.5 इंचाचं माप घेतलेलं. मग आता हे 1.5 इंच आपण कसं जोडलं पाहिजे, तर हे 1.5 इंच आपण गळ्याच्या पट्टीपासून तिरका आपण डायरेक्ट खाली घ्यायचं आहे.
आपण गळ्याच्या पट्टीपासून घेतले नीट लक्षात घ्या. आणि तसंच आपल्याला 1.5 इंच इकडच्या बाजूने बाहेरच्या साईडने घ्यायचं आहे. आणि आपण थोडंसं जेवढं आपण टक्स गुंतवतो ह्या साईडला आपला टक्स येणार, जेवढं गुंतवतो तर समजा आता टक्स ज्यावेळेस आपण जोडतो तर एवढं तरी आपला टक्स हा जातो जोडण्यासाठी. तर मग तेवढं माप आपण बाहेरच्या बाजूने घेऊ आणि सोप्या पद्धतीने आपण एकदम याची कटिंग करू. आता नॉर्मल आपण खाली जरी घेतलं, कारण याला वळण येतं, वळण आल्याच्या नंतर आपलं समोरचा भाग कमी व्हायला नको, त्याच्यासाठी आपण याला 1 इंचाचा समजा अशी जरी लाईन घेतली 1 इंचाची तरी चालतंय. हा आकार सगळा याला द्यायचा आहे आणि हा आकार याला द्यायचा आहे. आता आपण याची कटिंग करू. आता कटिंग करताना ही बाजू बाहेरची आपण पूर्ण ही कट करायची. आता व्हिडिओ जास्त मोठा होईल पण युजफुल व्हिडिओ आहे, तर लक्ष देऊन बघा. आपला हा फ्रंटचा मोंडा आहे जो आपण कट केलाय. आता याच्यामध्ये जो आकार गोल व्यवस्थित आलाय आपण तोच आपण कट करू, बघू शकतात. आणि हे आपण अशा पद्धतीने कट करू. तर 38 साईजमध्ये आपली फिटिंग आणि कटिंग एकदम सोपी जाणार. आता मी तुम्हाला सांगते का जे आपण 1 इंच आपण जास्त घेतलं, आता ते कशासाठी का ज्यावेळेस आपण एकावर एक कपडा ठेवतो तर ते कमी होऊ नये याच्यासाठी आपण घेतले, कारण याला आकार द्यावा लागतो. आणि जरी ते जास्त झालं तर आपण कट जरी केला तर काही हरकत नाही, कारण आपलं माप ह्या बाजूला असते. मग हा भाग जरी आपण कट केला तर काही अडचण नाही, पण कमी पडायला नको म्हणून आपण मग ते जास्त घेतलेलं. नीट लक्षात घ्या. 38 साईजमध्ये आपण सोप्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग केली. आता हेच आपण ब्लाऊज पिसावर ठेवून आपण कशा पद्धतीने कट केलं पाहिजे हे बघायचं आहे. आता काय करणार आपण का हा पूर्ण पाठीचा भाग बंद आहे. आता एकाच साईडने याला पूर्ण काट आलाय आणि दुसरी गोष्ट याला फुलं पण आहेत. तर मग याची सुईची बाजू उलटी बाजू ती कधी पण बघून घ्यायची का आपल्याला पाठीवर घेताना आपण कशी कटिंग केली पाहिजे आणि हातावर घेताना पण कशी कटिंग केली पाहिजे. तर अगोदर आपण बाही कटिंग करू आणि नंतर मग मी तुम्हाला याच्यावरच दाखवते डायरेक्ट. आता बाही कटिंग करताना आपल्याला अगोदर घडीचा अंदाज घ्यायचा आहे, घडी कितीची आहे. तर त्याच्या अगोदर आपण कोणतं माप घेतलं पाहिजे घडीला, तर तिरका आपल्याला माप घ्यायचं आहे 8.5 इंच. 8.5 मध्ये आपण 1.5 इंच मिक्स करायचं आहे, म्हणजे 8.5 9.5 10 इंचाची घडी लागते. आता याला जॉईंट द्यावाच लागेल आपल्याला. 4 लेअरला जॉईंट देण्यापेक्षा 2 लेअरला आपण जॉईंट देऊ. मग हे 2 लेअरला जॉईंट द्यायचं आणि याला द्यायचं नाही. आता बाही आहे कस्टमरची 10 इंचाची, तर आपण 11 इंचावर मार्किंग करायची, बरोबर. एक लाईन आपण आखून घेऊ, कारण कधी पण अस्तरचा ब्लाऊज जर असेल तर 1 इंच जास्तच आपल्याला घ्यावं लागतं. अर्धा इंच शोल्डर मुडपण्यात जातं आणि अर्धा इंच खालच्या साईडला मुडपण्यात जातं. समोरच्या बाजूत आपण 3.5 घेऊ. आपली घडी कितीची बसली 8.5ची, जे आपण मोंडा चेक केला 8.5ची. तर ती लाईन आपण एकदा आखून घेऊ म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल. आता आपण आकार देताना इथपासून एवढा 2 इंचाचा तरी आपण आकार दिला पाहिजे आणि नंतर आपण याला आकार देऊ. आता दंडघेरा आहे जवळजवळ 6 इंच. तुम्ही तुमचा कमी जास्त असू शकतो, तुम्ही तुमच्या याच्यानुसार घेऊ शकता. आणि 2 इंच आपण शिलाई मार्जिन घेतली. आता हे जे 1.5 इंच आहे ते आपलं मार्जिन साईड आहे, तर मग आपण ती बाजू त्याला जोडून घ्यायची आणि ही आपली मेन लाईन आहे, तर आपण याला जोडून घेऊ. किती सोप्या पद्धतीने बाही कटिंग आहे. साईज कोणती पण असू द्या, मोंडा चेक करायचा आहे, घडी किती आहे आणि त्यानुसार आपल्याला घडी घ्यायची. तर कमी वेळामध्ये आणि सोप्या पद्धतीने आपण बाहीची कटिंग केली. आता हेच माप आपण पिसावर ठेवून कशा पद्धतीने पीस कट केला पाहिजे मी तुम्हाला दाखवते. हर एक काम मी कस्टमरच्याच कामावर दाखवते, मी तुम्हाला अगोदरपासून सांगितले. आता आपण बाही कट करू. तर बाही कट करताना आपल्याला ही घडी बरोबर जवळजवळ
10 इंचाचेच घ्यायचे, किंवा आपण असे जरी घडी टाकले तरी चालते, कारण आपल्याला काठ बरोबर आला पाहिजे. उरलेला काठ आपण पाठीला लावू. थोडासा काठ उरते, जमलं तर ठीक आहे, नाही जमलं आता काही हरकत नाही. पण आपण बाही अगोदर क्लिअर करून घेऊ. 4 लेयर बरोबर आल्यात का नाही ते आपल्याला चेक करायचे आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण याची घडी चेक करू. घडी आपल्याला घ्यायची 10 इंचाची. थोडंसं आपल्याला पुढे घ्यायचं आहे. आपण एकदा हे ठेवून पण चेक करू. शक्यतो काठ आपले उरतच नाही, नॉर्मल उरतात. हे झाली आपली बाही कटिंग. आता आपल्याला फक्त जॉईंट द्यायचं आहे, आणि जॉईंट द्यायच्या बरोबरीत घेऊन आपल्याला परफेक्ट असं माप घेऊन ठेवायचं आहे. आता हे बघू शकतात, याचा आपण लटकनला वापर करू, काही हरकत नाही. आणि आपण याला पाठीला हातशिलाई जर केली तर अजूनच सुंदर असं होऊन जाईल. आता बघू शकतात याचे फुल कसं आहे, तर त्यानुसारच आपण याला कटिंगला टाकू. हा झाला आपला पाठीचा भाग टाकून. आणि कधी पण लक्षच ठेवून आपली कटिंग झाली पाहिजे. आता हा जो भाग आहे तर हा पण आपल्याला सुईच्याच पद्धतीने ठेवायचा आहे. जसं की तुम्ही बघू शकता, पीस भरपूर आहे. आता आपण कुठं जरी ठेवलं, कसं जरी ठेवलं तरी याची कटिंग एकदम सुंदररित्या होऊन जाईल. अशा पद्धतीने आपण पूर्ण माप ठेवून आपण याची कटिंग केली, म्हणजे कटिंग करणार आहोत. व्हिडिओ जास्त मोठा होईल त्याच्यासाठी मी पुढे घेत नाही, पण जसं आहे तसं कटिंग करून घेऊ. आणि हा पूर्ण ब्लाऊज परफेक्ट होतोय. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.